तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगची सुरुवात आता आवरूनच करायची आहे आणि नाश्ता बाहेर आलेला आहे. नाश्ता करायला जायचा आणि पसारा तुम्हाला दाखवतो कशा रात्रभर विस्कटल्या पोरांनी. ही सगळ्या रूमची अवस्था करून टाकली आहे. नुसतं रात्रभर धिंगाणा धुडकं चालू होता, त्यामुळं झोप पण पूर्ण झाली नाही. आणि ट्रिपला म्हणल्यावर असं ॲडजस्ट करायला लागतं, त्याशिवाय मजा नाही ट्रिपला. तर आता आवरायचं, नाश्ता करायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. तर चला जाऊया नाश्ता करायला. तर आता नाश्ता झाला आहे. नाश्ता होता इडली वडा. हांडला आहे म्हणजे भारी होता इडली वडा. पैसे वसूल त्यामुळं खाल्ला. आणि आता सगळी चहा प्यायला बसली, निवांत एका साईडला बसली. त्यामुळे असं वाटतं की बाबा लांब ट्रेकिंगला आली, जंगलात आली, फील भारी. ती सगळी चहा प्यायतच बसलीत गँग. ही सगळी आमची गँग चहा प्यायत बसली. बघा युवरात कसं हे बघा डॉगेश बाय, हे बघा हे आमची डॉगनी बाय. डॉगेश बाय इकडे, डॉगेश बाय बसले. यो डॉगेश बाय. बाय बाय, कैसा आहे? पण अजून बघतोय आवळा बोड्याचा आहे, बिस्किट टाका तेवढं काय लागले. कधी नाही तर आण मिळायला लागले, बुकना पाडा लागले. तर आता नाश्ता करून आवरून सगळं आम्ही चेकआउट केले. रूमचं टाईम लिमिट होतं 8 वाजता. आम्हाला चेकआउट करणं भागच होतं, करायला लागणार होतं कारण पुढं जायचं होतं. आणि आता चेकआउट केले आणि आता आम्ही सगळी बॅगा भरून आमच्यावरून ट्रॅव्हल्समध्ये बसायला चालू आहे. तिथूनच आम्हाला पुढचा टप्पा समजणार आहे आता कुठं जायचं आहे. आता आमची बस खचाखच होती तशी भरली आहे, तुम्हाला दाखवतो. आता सगळे बसलेत गँग बसमध्ये. आता नुसतं गाणे ऐकतच धुळा करतच पुढच्या लोकेशनला जायचं आहे. Okay, let's go. आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला आणि आम्हाला मालवण जेट्टीमध्ये घेऊन आलेत. बघा एकच दिसते बघा मालवण जेट्टी. पूर्णपणे असं भारी वाटते नाही की भारी. आणि त्याला तिकीट काढून जहाजात बसून आत जायचं आहे. तर चला जाऊया. सगळे येऊन थांबलेत आपलेत. इथं नंबर लागलेत त्यामुळे साईडला येऊन व्हिडिओ केला आहे. आता इथूनच जायचं आहे. लोकेशन आता पुढे गेलं बघा कसं बाहेर दिसते. म्हणजे जे कॅमेरामध्ये जरा कमी दिसत असेल पण रिअलमध्ये नाही, आज पैसे पिटल्यासारखं वाटतंय. शेवट कसं तर आता प्रवास करून आले सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर, सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि 1 तासाचं लिमिट आहे आम्हाला. वाजलेत 10:15, 11:15पर्यंत फिरून यायला सांगितले. आणि स्टार्टिंग बसताच असं किल्ला बघून असं वाटायला लागले ना की आता एवढा मोठा किल्ला त्या काळात कसा बांधला असेल. आणि बांधलाय ते एवढ्या वर्ष कसं काय टिकलाय, कारण काय आपल्या इकडं बांधकाम एवढी टिकत नाहीत. पण इथं जुन्या काळात किल्ला बांधलेला अजून चांगला तसाच राहिला आहे.
तर आता किल्ला बघून झाला आहे. किल्ला बघताना आम्ही अर्धाच बघितला, अर्धापेक्षा जास्त कमीच बघितला असेल. अर्ध्यापेक्षा कमीच आम्ही किल्ला बघितला. चालायला तर काय होईना झाले, जेवढं होईल तेवढं तेही कॅप्चर केलं. तर बाकीचं आम्ही अर्ध्यातून तसंच आली मागं. टाईमचं पण लिमिट असल्यामुळं लवकर जायचं आहे आणि पुढचं चालाय पण होईना झाले. त्या काळात कशी एवढं फिरले असतील आणि कसं एवढ्या लांबनं आले असतील की त्यांचं त्यांनाच माहीत. पण तेव्हा खाण्याचं पण फरक होता. तेव्हा खाणं वेगळं होतं, आता खाणं बदलले. आधी 100 वर्ष जगायचे, आता 50-60 वर्ष लय झालं. त्यामुळं अर्ध्यातनंच आता आलं. आता इथूनच आता जायचं बोटमधनं. आता आली मार्केटला. ऊन तर वाईट लागायला लागले आणि सगळं मार्केट उन्हात चालू जायचं. सगळे लागलेत नुसतंच फिरायला. कोण घेईना काय नाही, घ्यायची काय भानगड नाही काय नाही, नुसतं फिरायचं. बघतच फिरायचं चालू आहे. शॉपिंग करत आता आम्ही 2 किलोमीटर बाहेर आले दत्त महाराजांच्या पाया पडायला मंदिरात. आमचं सर पण महाराजांचं लय मोठं फॅन आहेत, म्हणजे भक्ती करतात. सर पण आले देवाला, आम्ही पण आले. आता पाया पडणार, आशीर्वाद घेणार आणि इथून मागं जायचं. आता तुम्हाला मंदिर दाखवतो. वाईट वैताग आला, फिरून येऊन गाडीत बसलो, जरा बरं वाटलं. तुला कसं वाटलं गाडीत बसलं? लय भुका तर जाम लागलेत. आता जायचं आणि नुसता जेवणावर तवा मारायचा. गुलाबजामुन आहे असं समजले, नुसता सुई सपाट, नुसतं हाणायचं धाबाधब. तर आता झाले जेवण निवांत आणि जेवण लयच खाल्ले. गुलाबजामुन तर एवढं खाल्ले की मळमळा लागले, पाक गोड लय झाले. आणि आता निवांत गाडीजवळ बसलो आहे. आता हे आमचे ट्रॅव्हल्स आता हे घेऊन आम्हाला आता पुढच्या प्रवासासाठी जाणार आणि इथूनच आता असंच फिरत घरी जायला लागणार आहे. आता आमचं प्रवासाचा दिवस किंवा ट्रॅव्हलिंगचा संपला आमचा. आता इथूनच हळूहळू स्पॉट बघत घरी जायचं आहे. आणि हे दोघं बघा, करण अर्जुन. चला. तर आता आले सगळे आम्ही कुणकेश्वरमध्ये आणि सगळी गँग आहे. वळीनं आम्हाला चालवायला लावले आणि येताना सीन असा झाला की आमच्यातला एक जण नारद मुनी होता आणि सगळ्यासनी ओरिओ बिस्किटमध्ये कोलगेट घालून चारालता. आणि आमचं गुरुजी आमचं नाव दंगा करायला लागले, तुम्ही जायचा त्या लागले. शिव्या खात आता चालली. आणि साईडला बीच केवढं कामं चाललं जातं, यांचे पण मोठंच करायला लागलेत. एवढं भारी वाटायला लागले की नाही की गार निवांत इथंच थांबू वाटायला लागले. आता जायचं पुढं मंदिर आहे कुणकेश्वरचं, जायचं पाया पडायचं आणि थोडा वेळ जरा इथंच थांबायचं. जरा सनसेट पण होत आलाय बघायचं आणि मग इथून जरा दंगा मस्ती मजा करून निघायचं. आणि शिव्या तर देतात, खायच्या शिव्या आणि लापाट तर व्हायला लागते. दुबई को जाना है. तर आता निवांत दर्शन घेऊन देव करून निवांत बसले आणि आम्ही अशा ठिकाणी बसलो तिथला नजारा बघा कसा दिसतोय. बघा सगळा समुद्र आहे पुढं. निवांत बाकडं बसले, समोरचा नजारा बघत. सनसेटला तर एवढं भारी मजा येते ना बघायला, पण आम्ही जरा पाया पडून येऊच का सनसेट होऊन गेला. तर आता घाटाजवळ झाली आणि आता जेवायला थांबवलं इथं खाली. आता झोपून उठलाय, झोपल्याला डोकं जाम जड झालं आणि मस्ती करून कळाय बनल. जरा ओरडल्यावर इथनं मुंग्या यायला चालू होत्या, सुंदर झालं डोकं. आता जाणार, जेवणार आणि पुढचा प्रवास मग चालू करायचा. तर आता आलोय आपण आपल्या घरी आणि जेवण केल्यानंतर व्लॉग बनवायचं होता, पण अंग एवढं अवघडलेलं की झोप पण लय आलती. त्यामुळं गप जेवलो आणि सगळी झोपलेलो, नाचून दमलेला. तुम्हाला तर माहिती आहे बाहेर गेलो दांगामस्ती किती असते, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. आणि सगळी दमल्यानंतर लगेच झोपलो आणि त्या नादात व्लॉग बनवायचं विसरून गेलो. तो इथं आल्यावर माझ्या लक्षात आलं, म्हणून आता जिथून ब्लॉगची सुरुवात केली ती 3 दिवस आधी तिथंच एंड करायला लागले. तर जाऊया आता झोपूया, खूप दमले. आता काय निवांत रेस्टच घ्यायचे. तर ब्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.